सांख्ययोगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यग् उभयोर्विन्दते फलम्. आपण पाहिलंय की अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुन विचारतात आहेत की एकीकडे तू मला ज्ञानाची महती सांगतोय आणि दुसरीकडे मात्र घोर अशा कर्मात ढकलतोय. मला नक्की काय करायचं ते सांग. त्यावर श्रीकृष्णांनी सांगितलं की तुला एकच काहीतरी करायचंच नाही आहे, दोन्ही गोष्टी समतोल राखून करायच्या. आता या श्लोकामध्ये श्रीकृष्ण सांगतात आहे की सांख्य, ज्याला त्यांनी कर्मसन्यास असं म्हटलेलं आहे, आणि कर्म याला वेगळे वेगळे समजणारा बाल आहे. म्हणजे जसं घरामध्ये वयाने खूप वृद्ध असे लोक असतात, त्यांनी कधी कॉम्प्युटर्स, टचस्क्रीन मोबाईल फारसे हाताळलेले नसतात, पण त्यांचे नातू पणतू हे मात्र त्यामध्ये एक्सपर्ट असतात. म्हणजे वयाने म्हातारे असूनही आजोबा या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने बाल असतात, आणि म्हणूनच त्यांच्याकडून चुकूनही कोणतं एखादं बटन दाबलं गेलं की बापरे आता काय होईल असं त्यांना होतं. पण डिलीट केलेलंही रिस्टोअर करता येतं हे माहीत असणारा नातू मात्र शांत असतो. आणि म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की जे बाल आहे तेच फक्त या सांख्य आणि कर्मामध्ये भेद करतात, आणि जे पंडित आहेत त्या बाबतीत जे तज्ज्ञ आहेत ते असा भेद काही करत नाही. म्हणून पंडिता न प्रवदन्ति. म्हणजे समजा घरात 2 मुली आहेत, एक मन लावून झाडते, पुसते, स्वच्छता करते, आणि दुसरी आहे की सामानाखाली लपलेला केर काढू म्हणून सामान पसरते, आणि मग थोड्या वेळाने कंटाळा आला म्हणून सामान कचरा सगळं तसंच सोडून निघून जाते. मग दिवाळी दसऱ्याची साफसफाई करायची तर आई यातल्या कोणत्या मुलीला हाताशी घेईल बरं? सहजच पहिलीला. आणि मग दुसरीला सांगेल की जा ही यादी घेऊन दुकानात जा आणि जे आहे ते सामान घेऊन ये. मग यात श्रेष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण? असं काहीच नाही. ज्याची जी क्षमता आहे त्यानुसार त्याला काम दिलं जाईल. तसंच श्रीकृष्ण म्हणतात आहे की सांख्य म्हणजे शरीर शरीरी हा भेद मानणे, समजून घेणे, महत्त्व समजून घेणे, त्यात अहंकार तत्व कसं प्रगटतं आहे, मग त्या अहंकाराचे सात्विक, राजस, तामस असे अहंकार तत्व कसे तयार होतात आहे, मग त्या प्रत्येकाच्या 5 तन्मात्रा कशा, या सगळ्याचं चिंतन करून मग ती चैतन्य शक्ती कशी प्रगटते हे अनुभवणे, हा झाला सांख्ययोग. आणि दुसरा म्हणजे कर्मयोग, म्हणजे प्रचंड घटनाचक्रात आपल्या वाट्याला आलेली भूमिका 100% समरसतेने निभावणे आणि कर्मफल आणि कर्तृत्वाभिमान यामधून जास्तीत जास्त मुक्तता मिळवणे. आता यातून तुला सुटेबल काय आहे ते बघायचं आणि करायचं. जोपर्यंत तू स्वतःला देह समजतोय तोपर्यंत या जगातील वस्तू, व्यक्ती यांच्याबद्दल अहंता आणि ममता तुला काही सोडणार नाही. त्यामुळे तुझे गुरु, तुझे आजोबा यांच्याविषयी तुला अनुराग राहील, आणि तुला त्रास देणारे दुर्योधन, दुःशासन या बाबतीत तुझा द्वेष राहील. मग तुझं अंतःकरण राग द्वेषाने युक्त राहील, आणि हे राग द्वेषच सर्वच प्रकारचे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य हे विकार जन्माला घाली, आणि मग त्यामुळे तुझं अंतःकरण हे अतिशय कलुषित राहील. मग असं कलुषित अंतःकरण घेऊन तू तत्वचिंतन करायला बसला तरी तुला ते जमणार नाही. जसं आजकाल मेडिटेशनचं फॅड आहे. डोळे मिटून स्वस्थ बसले आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित केलं, पण डोळे मिटून स्वस्थ बसल्यावर तो गॅस बंद केला होता ना, नळ तर टिपकत नाही आहे, खिडकी उघडी तर नाही राहिली, त्यातून मांजर तर येणार नाही. हे सगळं डोक्यात चालू असेल तर त्या श्वासावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन कसं होणार? किंवा मेडिटेशन झाल्यावर मग ही कामं करायची आहे, त्याची पूर्वतयारी आहे की नाही हे विचार मनात चाललेले असतील तर शरीर शरीरी, तत्व, तन्मात्रा, त्या भेदांची अनुभूती हे सगळं होण्याचा काही प्रश्न तरी निर्माण होतो का? आणि म्हणून श्रीकृष्ण सांगतात आहेत की मी देह आहे या अज्ञानात जोपर्यंत तू डुबलेला आहे
तोपर्यंत तत्वचिंतनाची योग्यता तुझ्या अंतःकरणात निर्माणच होणार नाही. आणि म्हणून मग जिथे तू आहेस त्या भूमिकेत 100% समरसतेने ती भूमिका पार पाड. ती पाडत असताना हळूहळू तुझ्या लक्षात येईल की प्रत्येक वेळी आपण केलेल्या एकाच गोष्टीचे वेगवेगळे परिणाम येतात आहेत. कारण सर्व भूमिकांचाही एकमेकाशी समन्वय आहे. काही वेळेला आपण जन्मालाही आलो नव्हतो त्यावेळेच्या घटनांचा सुद्धा आपल्या आजच्या भूमिकेवर परिणाम आहे. मग आपण खोलवर विचार करतो तेव्हा लक्षात येतं की कदाचित हा देह नसतानाही वेगळ्या भूमिकेत मी या घटनेत सामील असेनच. आणि मग मी या देहाच्या आधी असेल हा विचार मूळ धरतो. आणि देहाच्या आधी जर मी असेल तर मी देह नाही हे हळूहळू अनुभवाला यायला लागतं. आणि हा अनुभव ज्या क्षणी सुरू होईल त्या क्षणी सांख्य योगासाठी तुझं अंतःकरण पवित्र झालेलं आहे. अंतःकरणात सांख्य योगाला स्थान आहे. कर्मयोगाने कर्तृत्वाभिमान आणि फलाची अपेक्षा संपली की अंतःकरण शुद्ध होईल. मग त्यात तत्वचिंतन सुरू होईल आणि मग चैतन्य शक्ती तिथे ऑलरेडी आहेच, तिची अनुभूती तुला यायला लागेल. म्हणजेच आपल्या अंतःकरणाची योग्यता कशी आहे यानुसार सांख्य किंवा कर्म आपल्या क्षमतेनुसार निवडायचं आहे. आणि काहीही निवडलं तरी सम्यक म्हणजे पूर्ण एकाग्रतेने एक काहीही तू केलं तरी दोघांचंही फल एकच आहे. इथे मार्ग कोणता स्वीकारायचा, पुरुषार्थ आपल्याला करायचा आहे. म्हणून श्रीकृष्णांनी आत्मसाक्षात्कारालाही फल असं म्हटलेलं आहे. गीतेमध्ये एकाच ठिकाणी फक्त आत्मसाक्षात्काराला फलाच्या रूपात स्वीकारलेला आहे. कारण मार्ग कोणता स्वीकारायचा हा विचार इथे महत्त्वाचा आहे. आता या सांख्ययोगामुळे आणि कर्मयोगामुळे मिळणाऱ्या एकाच फलाचं विश्लेषण श्रीकृष्ण पुढच्या श्लोकात करतात आहे ते आपण पुढे बघूया. श्रीकृष्णार्पणमस्तु.